नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला तिळ संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला भावांनो बहिणींनो। तुमची कशी चालली संक्रांतीची तयारी? काय काय झाली? म्हणजे अजून काय काय तयारी झाली नाही। आता जावं लागेल मला बांगड्या गिंगड्या भरायला। आता दुपारून जायचंय। लय पतंग उडते तर धाग्याचं भीव वाटते, त्याच्यामुळे अजून काय मी आता बाहेर काय निघले नाही। आता जावं लागेल मला दुपारून। तुमच्या काय काय तयाऱ्या झाल्या तिळ संक्रांतीच्या? आता माझ्या घरातले काम गिम झालेत। आता हर्षूच्या पप्पाची राहिली आंघोळ, त्याची चालली झोप। आणि आता लय गाणे चालू आहेत बाहेर। दरवाजा बंद केलाय, म्हणलं आता आपण पटकन व्हिडिओ काढून घ्यावा। साडी घालायच्या नांदात म्हणलं मेहंदी लावली, अजून बांगड्या भरायच्या राहिल्या। आणि मला काय डिझाईन येत नाही तर अशी लावली। आणि ते लगे गाणे हे चालू आहे बाहेर, त्याच्यामुळे म्हणलं आपण पटकन व्हिडिओ काढून घ्यावा। म्हणलं आपण तयार व्हायच्या नांदात राहू, म्हणलं साडी गिडी घालायच्या तर मग आपला व्हिडिओ राहून जाईल। त्याच्यामुळे मग मी गडबडीने व्हिडिओ काढायला लागली। आणि लय आता बाहेर दांगडू सुरू आहे, लगे असे गाणे हे लावेले तिकडं असंच आहे। आणि जोऱ्या जोऱ्याने म्हणलं मग आपल्या व्हिडिओत येईल गाण्याचे आवाज, त्याच्यामुळं म्हणलं आपण लवकर व्हिडिओ काढून घ्या। मग चहा पाणी झाली आणि हर्षूच्या पप्पाची राहिली, ते काय उठलेच नाही आज, त्याला जायचंय दवाखान्यात। आता त्याची चालली झोप, हे झोपेलेत। पाणी तपले आता त्याचं, पाणी तपून बिपून घेतलं। हे दरवाजा लावले त्याच्यामुळं अंधारी। बाल्कनीतला दरवाजा जर चालू ते असा उघडा असला तर लय आवाज व्हायला लागलाय। तरी पण लय गडबडीने व्हिडिओ काढायला लागले। आज बाहेर लय दांगडू सुरू आहे। आज सगळ्याला तिळ संक्रांतीच्या सुट्ट्या राहतात, त्याच्यामुळं म्हणलं आपण पटपट लगे काढून घेतलं जाय तिकडं। आता पाणी तपलं यायचं, हे काय उठले नाही अजून। कळशीत पाणी ठेवलं तर लवकर तपतंय, त्याच्यामुळं कळशीत ठेवता असते। आणि आता ते पाण्यावाला आलाय तर थर्मास राहिलाय उचलायचा। आता उठल्यावर ते उचलून ठेवते। आणि आज मग स्वयंपाक पाणी आता थोडं थांबून करते। रात्री काय हर्षून जेवण केलं नव्हतं, सोल्याची भाजी बनवेल होती तर म्हणे मला त्याला काय सोल्याची भाजी आवडत नाही। म्हणलं काही बनवू का तर म्हणे नाही, मग त्याच्यामुळे आज लवकरच स्वयंपाक पाणी आवडून घ्यावं लागेल मला। आणि आता पाणी गिनी तपले यायचं। आता उठल्यावर ते पण आंघोळ करतील, त्याला जायचंय दवाखान्यात। तर मग मी आता मग कपडे गिपडे झालेत, हर्षूचे न्यायचीच राहिलेत। आता हर्षूने केली नेमकीच आंघोळ, त्यानं काही लवकर आंघोळ केली नाही, तरी पण बळजबरी पाणी ठेवलं। म्हणलं आंघोळ करून घे, मग कपडे गिपडे आता त्याचे राहिले धुवायचे। आता हर्षूच्या पप्पाची आंघोळ झाली, ते कपडे संगच धुवून टाकेन आणि मग लागेन स्वयंपाकाला। आज काय एवढी घाई नाही, आता शांततेनं काम आवरायचं। आता तरी सकाळचे कामं झालेत, आता त्याची आंघोळ राहिली आणि स्वयंपाक पाणी राहिलाय। अजून काय ते उठले नाही। सकाळी उठून नाश्ता करून डबल झोपलेत ते, आज सुट्टी होती तर नाश्ता पाणी केला आणि डबल झोपून राहिले। आता म्हणलं आपण आता हर्षूला विचारावं लागेल काय भाजी बनायची, लगेच जेवण बनवावं लागेल गडबडीनं। आणि मला पण जायचंय बांगड्या भरायला, पण लय लांब येते, त्याच्यामुळं मग मी लवकर गेले नाही। म्हणजे तिकडं लगे लांब जावं लागतं, याच्या पप्पाला सोबत नेत असते मी। यायला काय सुट्टी नव्हती इकडं, पण आजूबाजूवाले गुजराती येत, त्या गुजरातीत काय काचाच्या बांगड्या भरत नाहीत त्याच्या। आणि आता मी पण एवढ्या काचाच्या बांगड्या भरत नसते, पण ह्या दिवाळीला भरल्या होत्या आईनं। तर मला चॉकलेटी कलर लय आवडते, त्याच्यामुळं तरी पण एक डझन भरल्या होत्या, फुटल्या त्या। आणि आपल्या गावाकडले फिट भरते, इकडं ढिल्ल्या भरतात, इकडं मराठीच बांगड्या भरतात, मग बाकी कोण नाही, गुजराती भरत नाही त्या बांगड्या। एक गोठ घालतात त्या हातात, त्याच्यामुळं मग आता जावा याचे पप्पा आता दवाखान्यातून येतील, मग तेव्हा मी बांगड्या भरायला जाईन। आणि मशीन मध्ये ते पण ती बाया म्हणते नेट भेटाना हे भेटाना, मग ते काही एक शिवलं एक काही शिवलं नाही तिनं। साडीचे पिको फॉल व्हायले आणि इकडं फॉल्टीस म्हणावं लागते, तेव्हाच पिको करते ते साडीची। आता त्याची काही झोपच ना व्हायना आज। पाण्यावर आता त्याला उठावं लागेल, मला पाणी तपलंय म्हणून। मग
तेवढे कपडे सोबतच आता धुवून टाकते. हारसूचे न्यायचे. आता उठलेत ते. काय उठा ना. हारसूचं पण तुमचं पाणी हारसूला दिलं मग आता ठुलंय. म्हणलं एवढं काढून ठेवा. लय आवाज व्हायला लागलाय. मग गाणे चालू आहेत बाहेर. लगे बाहेरचं दाखवणार होते भावांनो बहिणींनो मी तुम्हाला गच्चीवर जाऊन. पण मग लय गाणे हे चालू आहे त्याच्यामुळे मी काय बाहेर गेले नाही. आणि अशी पण आमची गच्ची तर वरी गच्ची आहे तर ते पाण्याचा टाका आहे मोठा बनवेल तर ते अवघडच यंगायला. त्याच्यामुळे मी गच्चीवर जात नसते. म्हणजे गच्ची नाही अशी थोडीशीच आहे काहीतरी ते पाण्याचा टाका आहे तिथं. इथं आम्हाला काय गच्ची नाही त्याच्यामुळे काम आवरलेत म्हणा. आता हारसूच्या पप्पाची आंघोळ राहिली. आता उठले ते. आता मला त्याला पाणी टाकून द्यावं लागेल आणि लगेच मग स्वयंपाकाची तयारी करावं लागेल. पीठ भिजवावं लागेल. पाहू आता काय भाजी बनवायची. तर आज काय एवढं टेन्शन नाही. हारसूच्या पप्पाला सुट्टी आहे ना हारसूला पण सुट्टी आहे तीळ सक्रातीची. आज आरामानं स्वयंपाक पाणी करायचा. आता आंघोळ गिंघोळ आता मग सगळं आवरलंय. आता आंघोळ गिंघोळ सगळी झाली. मी आता चहा प्यालाय म्या. आणि हारसूचे पप्पा तर डबल अंगावर घेऊन झोपलेत. पाणी टाक म्हणते तर डबल अंगावर घेऊन झोपतेत. पा झोप नाही झाली द्यायची. आपण जेवढं झोपलं भावांनो बहिणींनो तेवढं आपल्याला झोपूच वाटते. सकाळी म्हणजे त्याला दर दिवसच लवकरच जावं लागते म्हणा. पण आज सुट्टी म्हणून आळसलेत ते. आता मी जावा पाणी टाकलं तर आंघोळ करते ते. आता पाण्याचा जार उचलून थर्मास उचलून ठेवते मी. आता इथे उचलून ठेवलाय. हारसूचे पप्पा ठेवतील त्याला वर. हे आता हे इथं आणून ठेवलाय मी स्वयंपाकाच्या घरात. ते काय वजन उचलू देत नाहीत मला पण मी आणून ठेवलाय. आता ते टेबल आहे ते पाण्याचं तर त्याच्यावर मग वर ठेवून देते उठल्यावर. आता आणि हारसूला आमच्या पतंग असा पतंग हे उडवायचं उलास नाही. इकडे किती लेकरं पतंग उडवतात पण ते काय उडत नाही. उडवत नाही काहीच नाही. त्याला उलासच नाही. लहानपणी उलास होता उडवायला जायचा लगे तयार होऊन. पण आता त्याला काय एवढा उलास नाही. लय लाजाळू एवढा लाजतोय ते हेडत पण येत नाही. आणि बाहेर पण त्याच्या मित्रासोबतच बोलतोय. बाकी कोणालाच बोलत नाही. लय लाज वाटते त्याला. कुठं जात पण नाही. मग नाही गच्चीवर जायचं थोडं सणासुदीचं पतंग उडवायचा. ते म्हणतोय नाही मन नाही उडवायचात नको उडू. मग त्याला उलासच नाही सण साजरा करायचा. आता तपलं यायचं पाणी आणि मग मला आता त्याला पाणी टाकून द्यावं लागेल. मग आंघोळ गिंघोळ करतील ती आणि दवाखान्यात जातील. आता त्याला बरं वाटलंय. आता डॉक्टरने एकदा बोलवेले वजानं होते त्याला. त्या मशनरी उचलावं लागतात हिऱ्या घासायच्या. त्याच्यामुळं जसं म्हणजे पहिल्यापासून तेच काम करते ती मशनरी बनवते हिऱ्याच्या. आता झाले तर आपले काम. आणि तरी पण आता यायची आंघोळ झाली. हारसूचे यायचे कपडे धुवावं लागेल. बाकीचे कपडे मी धुवून टाकले. आता राहिली यायची आंघोळ. आणि हारसूची आंघोळ झाली तो काय टावेल सुकवत नसतोय. काम तर आमच्या हारसून काहीच जमत नाही. अशी आंघोळ करायची आणि टावेल टाकायचे. हारसूचे पप्पाची आंघोळ झाली त्याची ती टावेल वाळू घालत असते. पण हारसूला लय सांगावं लागतंय. हे हारसू काय टावेल वाळू घालत नाही. हे मग अगरबत्ती सगळे झाले. पा लवकर उठत असते मी सकाळी. शिव भगवान टावेल वाळू घालावं लागून मला. आता हे बाहेर जायचं हेडो काढणं सुरू आहे. गाणे चालू आहे तर बाहेर जायचा तर लागच नाही. आता लय धिंगाणा सुरू आहे बाहेर. त्याच्यामुळं जर शांत वातावरण असतं तर बाहेरचा हेडो काढून तुम्हाला दाखवला असता. पण लय गाणे चालू आहेत त्याच्यामुळं आता मी उठवते हारसूच्या पप्पाला उठा म्हणून आणि पाणी टाकून देते लगेच त्याला उठवते. भावांनो बहिणींनो मी आता भावांनो बहिणींनो हेडो कसा वाटताय तो नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि मी काय साडी घातली नाही सक्रातीची तयारी. म्हणलं आता आपण थोडं थांबून करावं. बांगड्या गिंगड्या भरून आल्यावर म्हणून गाणे चालू आहे त्याच्यामुळे गडबडीने हिडो काढून घेतला. भावांनो बहिणींनो आणि कसा वाटतोय हिडो तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. आता मग झालेत सगळे काम आणि मी उठवते हारसूच्या पप्पाला. बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हिडो मध्ये.